जिंदगी की नींदों की सुबह इश्क है। इकडे बघा काय नाही चालतं त्याच्यामध्ये जत्रेत आल्यावर ते सगळं चालवायला लागतं। सुट्टीला दादा आल्या घरी, दादाला फिरवायचं काय करायचं तर काय नाही। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मी आज चाललेलो आहे रावे गावामध्ये आणि जाण्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतोय काय आहे। आज आहे रायबादेवी आईची पालखी आहे आणि पालखी खूप मोठ्या मानाने साजरी केली जाते तिथे। आणि तिकडे 3 काट्या बोलतात ना, काट्यांचा खूप मोठा जल्लोष देखील केला जातो। 3 काट्या उभारल्या जातात। मी तर फर्स्ट टाइमच बघणार आहे। जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। बघूयात जेवढा काय मला शूट करता येईल तेवढं सगळं शूट करून मी तुम्हाला दाखवेल। कारण की प्रत्येक गावामध्ये अजूनही पालखी वगैरे चालूच आहेत। असं आपल्याला वाटतं का पालख्या वगैरे झाल्या, पण असं काही नाहीये। अनेक पालख्यांचे वगैरे खूप म्हणजे जुनी परंपरा वगैरे आहे ती तुम्हाला सगळी बघायला भेटणार आहे ब्लॉग मध्ये। तर आता सकाळ उठलं तर हे बघा, बघू शकताय इथे हेल्मेट वगैरे सगळे माझ्या हँडग्लोव्स बॅकपॅक वगैरे सगळी करून झाली म्हणजे सकाळीच। तर चला आता पण फटाफट आता इकडे निघूयात आणि मग तुम्हाला डायरेक्टली मावशीकडेच भेटतो। तोपर्यंत गाडीचा आपला प्रवास असणार आहे बाईक वरती। सो चलो लेट्स गो रूम। काही जस्ट पोहोचलोय, आत्ताच 10:15 झालेले आहेत। 10:15 वाजता पोहोचलोय, घरून निघलोय किती वाजता? 8 वाजता निघलो, 8 साडेआठ वाजता आत्ताशी पोहोचलोय। त्यासाठी मी तुला कोळंबी भाई आणली। ओ वाव नाईस। आज कोलब्यांचा कालवार असणार आहे, पण सर्वात पहिले आपण देवीचे दर्शन घेऊन नंतर खाणार आहे। नंतर तुम्हाला वाटेल का लगेच खाणार आहे मी। मंडळी फ्रेश होता आता पटपट मी, कारण का मला बसायला पण टाइम भेटणार, लगेच निघायला लागणार आहे। काही जस्ट आता मस्त एकी टाकाटक झालेलं आहे। मी बघू शकता मस्त कपडे वगैरे घातलेले आहेत, चष्मा वगैरे घातलेला आहे, कारण की भाई तुमचा भाव तर माहिती आहे कुठे जायचं म्हटलं तर पुन्हा टाकाटक तयारीच वगैरे करतो। सो जस्ट आता मस्त फ्रेश वगैरे झालोय मी, थोडासा नाश्ता वगैरे पण केला। मावशी मस्त की वडापाव वगैरे दिला मला खायला। भाई कधी आणला काय मला पण सूद नाही, आणला लगेच खाल्ला मी। भाई आज संडे म्हटल्यावरती प्रत्येकाच्या घरामध्ये भाई नॉनव्हेजचा वास तर घुमतोच। आणि मस्त मावशीने आता केलेली आहे मच्छी, आणि भाई असा वास घुमतोय ना, मला भूक लागली पण मी आता चालू देवा ठिकाणी, त्याच्यामुळे मी काय त्यावरती जास्त फोकस ठेवणार नाही। मस्त किती मच्छी केली आहे बघा, इथे कोलंबीचा कालवण, इथे मच्छी फ्राय केलेली आहे मस्त पैकी, परत इथे एक मच्छीचा कालवण आहे बघा। भाई फुल सोय मी न सांगतो आले तरी विचार कर एवढे काय स्पेशलिस्ट केले मावशीने माझ्यासाठी। काय माझा घर काय आणि मावशीचं घर काय सेमत तर आहे भाई। प्रत्येकाची मावशी अशी असते भाई, माझी मावशी म्हणजे माझी मम्मी भाई 100%। आता मी निघतो इकडनं घरातून, कारण का जेवणासाठी तर मी डायरेक्ट संध्याकाळी येईल, कारण का तिकडे तर किती टाइम लागेल काय लागेल काय माहित नाही। अरे वा 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 लाईटात 100% नुसता चिकना दिसायला लागलं भाई। तर काय जे बघा इथे पसारा अरे एवढं काय लाजायचंय भाई, कसली धावत आली। हे बघा गाईज माझा इथं सगळा पसारा मी इथेच टाकून ठेवलेला आहे, बॅग पण तिथेच टाकलेली आहे। आता का टाकले, कारण की भाई मला आला कंटाळा, माझं घरच आहे समजून चाला, कारण की मी घरामध्ये असल्यावर काय असं पसारा टाक करतो। अरे यार का भाई का एक आतंकवादी आहेत यार भाई घरामध्ये करत, जो ते तो भाई काय ना काहीतरी टेक्निकल इश्यू करून जाते। हा बघा आमचा रंभा बघा आमचा रंभा हस गा ए दरवेळी बोलतो ब्लॉग मध्ये घेतला ना, मला ब्लॉग मध्ये घेतला ना, म्हणून आता बोल ब्लॉग मध्ये काहीतरी। फोन ठेवतो पहिला बाजूला, फोन ठेव, काहीतरी बोल ब्लॉग मध्ये। बाहेर फिरायचं काय करायचं, हा ना सुट्टीला दादा आल्या घरी, दादाला फिरवायचं काय करायचं तर काय नाही। आणि हिचं प्रगतीपत्र ना, काय बोलतात त्याला, हा प्रगतीपत्र बरोबर भाई। आपल्या किती शुद्ध बोलणार रे, शुद्ध यार मराठी बोलायला नको का भाई। आमची शाळा झाली, यांची शाळा चालू आहे बघा, तो पण इंग्लिश मध्ये आलाय। प्रमाणपत्र नाही सॉरी प्रगतीपत्र। आता किती पडलेत बघा हिला, बघा किती पडलेत बघा। हे
BAAAB हे क पडला नापास झाली काय मग अच्छा 77.2 छनसे जुटू टेक कोई सपना जग सुना सुना लागे मला तर आयुष्यात कधी एवढे पडले नाहीत काय बोलणार 10वीला पण एवढे पडलेत मला भाई जेवढे यांना पडतायत माझा प्रमाण माझा प्रगतीपत्र बघितलं नाही सॉरी प्रगती इज्जत द्या प्रगतीपत्र माझं बघाल ना सगळ्याच्यात कक असायचे मम्मी डायरेक्ट हाकलवून टाकायची मला जा काय शिकायची लायकीच आहे. तर गाईज आपली डेव्हिल पण बघा बिग डेव्हिल भाई अशीचे बिचारी उन्हामध्ये तापते. मावशी एवढी मागे लागले ना माझ्या नुसती मला बोलते हेल्मेट घेऊन जा अरे काय नको हेल्मेट यार अरे नको राहू दे गे आता मेन विषय काय तिथे मी ब्लॉग शूट करू का तिथे हेल्मेट पकडू असं आहे तर मावशी बोलते का कोपरीला तिथे चिनूच्या घरी ठेवू वाटलंच तर मी बोललो पण आता तिकडे हेल्मेट ठेवलं तर एवढी रस्त्यासाठी कुठे हेल्मेट घेऊन जाऊ दे ना कुठला नको जाऊ दे. गाईस चला निघतो आता फटाफट आता टाइमपास केलाय मी आता एक काम करतोय मी आता कुठे माहिती आहे का आता आपल्याला चाललो कोपरीले गावामध्ये तिकडे गेलो तर आपल्याला चिनू भेटणार आहे आणि आपला मित्र सुद्धा आहे तो डायरेक्ट तिकडे रावे गावातच आहे तर तिकडे गेल्यावरती भेटत आपण आता फटाफट मी इकडनं गाडीचा प्रवास लांब आहे आणि ऊन पण असा मजबूत तापलं ना भाई सिरियसली भरपूर जास्त तापलेला आहे तर जास्त बोलत नाही तर पटपट आपण निघूयात आणि त्याला जाऊन भेटूयात. चला A few moments later. गाईज बघू शकताय म्हणजे जस्ट आता चिनू आलेला आहे काय बोलतो बाकी कसं आहेस मस्त एक नंबर आता कुठे जायचं आपल्याला बापूजी देवला पाशी जायचं होतं आपल्याला खरं पाय पडण्यासाठी हा हे बघा काही जणी स्वतः प्रिंट केला काही बघा बापूजी देव प्रसन्न मस्त रे भेंडी तुम्हाला माहिती रे की ब्लॉग मध्ये दाखवतो सगळी कामं करतो काय बोलत नाही तर चला मंडळी आता आम्ही जातो डायरेक्ट रावे गावात कारण की बापूजी देवाचे आम्हाला दर्शन केलं जायचं होतं पण आता भरपूर ऊन लागलेलं आहे त्याला बोललो संध्याकाळी जाऊया तर आता आम्ही डायरेक्ट चालू रावे गावात तर चला तिकडे गेल्यावरती तुम्हाला आईचं दर्शन पण घेऊन देतो आणि तिकडे पालखीचा जो काही जल्लोष असतो तो सुद्धा तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तो लाईक गो चला. Baby, I'll be everything that you should know. Baby, I'll never want you go. जिंदगी की नींदों की सुबह इश्क है बड़ी खूबसूरत सी सजा इश्क है. एक अख्खा गाव जो आहे तो पूर्ण एकत्र येऊन पालखी सोहळा साजरी केला जातो तर बाई भारी वाटलं मला. रांगोळी बघा ना तुम्ही बघा रांगोळी बघा एक नंबर रांगोळी वाटते. आम्हाला 10 मिनिटं झाली मी अजूनपर्यंत गाडीत आलोय पण ही रांगोळी काय संपत नाहीये. हा रांगोळीच मेन म्हणजे आपला रस्ता आहे खरं तर चला पुढे बघूयात अजून काय बघायला भेटतं आपल्याला नवीन या ब्लॉग मध्ये. सो चला. A few moments later. जस्ट पोहोचलो आम्ही आता आणि आता इथे बघू शकता तुम्ही बघा सगळे काट्या लावायचा प्रोग्राम जो असतो तो इथे असं समोर आहे बघा आणि ही भरपूर वर्षाची गाजलेली परंपरा आहे त्याच्यामुळे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा मला काही जास्त माहिती नाही मी लास्टला आयडिया देतो वाटलं असतात तर तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू बघा. अजूनपर्यंत पब्लिक काय जमा झालेली नाही पाहिजे अशी जेव्हा जमा होईल तेव्हा तुम्ही बघा फक्त आता काट्या इकडे 1 2 3 पाठी पब्लिक बघा बाई हे बघा जिथे इथं पब्लिक आहे. आता चांगली जागा निवडून आम्ही उभं राहतो पद्धतशीर आणि मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. तर मंडळी बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला 3 प्रकारच्या काट्या दिसत असतील. निळ्या कलरची ती म्हणजे जय श्रीरामाची, लाल कलरची ती म्हणजे देव माझा म्हसोबा आणि पिवळ्या कलरची ती म्हणजे जय खंडोबा. मंडळी बघू शकता तुम्ही हळूहळू इथे पब्लिक जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अक्षरशः बघू शकता पब्लिक एवढी जमा झाली होती का तर स्टेजच्या वरती वगैरे अर्धे काय जाऊन बसले तर काही कौलांवरती उभे आहेत आणि या रावेकरांचा काठ्यांचा जल्लोष बघण्यासाठी पब्लिक खूप लांबून येते बघायला. एवढ्या उन्हातानातून पब्लिक खास करून हा काठ्यांचा जल्लोष बघण्यासाठी येते आणि ही जी परंपरा आहे ती 150-200 वर्ष जुनी परंपरा आहे.
नसो बाहेरची पहिली क्राऊड करू शकता मंडळी. आवाज येतो का समजत नाही पण आता पहिली लालवली गाठी उचललेल्या बसोबाचे उचलले ही बघा बघू शकताय कसलीच वरती गेली. आता बाकी पब्लिक बघा भाई मंडळी भरपूर पब्लिक आहे. आता गाईस तुम्ही सांगा मला की कमेंटमध्ये की कुठली काठी मोठी वाटते सगळ्यात. तुम्हीच बघा आता कुठली काठी याच्यामध्ये मोठी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. A few hours later. गाईस आता ब्लूबेरी घेतोय कारण का भरपूर तहान लागली. काय बोलतो इकडे बघा काय नाही चालतं त्याच्यामध्ये काय काय चालतं एवढं काय नाही त्याच्यामध्ये. बाईक जत्रेत आल्यावर ते सगळं चालवायला लागतं. ब्लूबेरी 2 ब्लूबेरी द्या. गाईस इथं आपला ब्लूबेरी आलेला आहे बघा मस्त. चल चल भाई चल चालत चला ते चर्च. चला लेट्स गो. गाईस लय बरं वाटलं भाई बरं वाटलं जरा पिऊन. मी ते एवढाच पिला या भाईने सगळा पिऊन टाकला गप्पा गप. हा 30 रुपये एवढे वरती आलेला की तुला शोक लागलेली भरपूर. शोक लागलेली तहान नाही शोक लागलेली शोक लागलेली. मी पण मी आग्री आहे असते मी कुठला पावल आहे रे तुम्ही गावालाच आहे असं कला बोलता. आणि निघतो आम्ही इकडनं आता चाललो आपण बापी देवाला ना. चला लेट्स गो. कुठे डायरेक्ट कोपरोली. तर गाईज जस्ट आम्ही आता आलेलो बापूजी देवापाशी. देव बघू शकता इथेच आहे तर चला पटकन पाय पण पडून घेतो आम्ही. तेवढं लांबून आम्ही इथं आलो. आता मी या साईडला का आलो बॅक साईडला कारण की बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे सो कॉपीराईट पडेल त्याच्यामुळे मी या साईडला आलो आणि पूर्ण आवाज घुमतोय तिकडे. तर चला आता पटपट जाऊयात दर्शन वगैरे पण घेऊयात मस्त. आपल्या रायबादेवी आईचे ते पण दर्शन झालं खूप चांगल्या प्रकारे. आणि आज मान बघा काहीच किती कोंबड्याने दिला बघा भरपूर दिलेला आहे बघा. आणि इथे सुद्धा जाऊयात मस्त दोन्ही साईडला दर्शन झालं खूप भारी वाटतंय. आणि जोगेश्वरीच्या मंदिरात तिकडे पण पाय पडूया तिकडे पण पाय पडेल. चला पटापट जातो आम्ही आता पाय वगैरे पडतो आणि मग आपण डायरेक्ट जोगेश्वरी आईच्या मंदिरात. Many hours later. तर मंडळी जस्ट आता आंघोळ फ्रेश वगैरे झालं एकदम मस्त खतरनाक वाटतंय भाई सिरियसली. काय केलंय चिकन मसाला. ओ भाई मावशीने मोमोज केलेत यार. घरी गेलेत की विकत आणलेत.
आता इथे बनवले. हा तरी तुला किचन मध्ये खुसफुस काय झाली? दोघी बनवले. हा का? जास्त रेसिपी अर्पिताने बनवली. ओ बाय, तरी तू बोलतोय मला किचन मध्ये थांब बाई, येऊ नको भाई साहब. काय सुकून का नाम सुना. हे बघा मस्त मोमोज केलेत. किती 3, 4, 5, 6 बाई. थँक्यू सो मच मोमोज केल्याबद्दल. चाकण पण बघा कशा झाले. आता आले सीएसके वाजव. चल टेस्ट करतो मी. टेस्ट करतो. नाही मग बरोबर. बसलेले आहे ते ट्राय करून बघणार आहे. अरे कसं आलंय? हो बाय, चटणी सोबतचं कॉम्बिनेशन बादशाह असतो बाई. काय चटणी पण तिने बनवली. बाई मी खातो ना. मोमोज बनवणारी. एक नंबर झाला बाई. छान मस्त सिरियसली भारी झालं. थँक्यू बोला. थँक्यू. आणि हिला पण वेलकम. बेगम कोणी? बेगम कोणी? बाई आता जेवणार नाही, आता मोमोजच जेवणार आहे. काही पण करा तुम्ही. आणि मंडळी आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करतो. आणि आपल्या रावेच्या रायबादेवी आणि रावेच्या पालखी सोहळ्याचा तुम्ही जो जल्लोष बघितला असेल, काट्यांचा जल्लोष जो बघितला असेल तुम्ही, मी तर फर्स्ट टाइम बघितला. सो भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.